नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी होशिलकाच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. रात्री तिला दुःखद झालं होतं, पण सकाळी त्याच्याबद्दल राग भरला होता ना. काय करणार, शॉर्ट टेम्पर होती, लगेच राग डोक्यात जायचा. सकाळी बळवंतरावांना फोन आला होता. 2 दिवसानंतर इलेक्शनची तयारी करायची आहे, म्हणून त्यांनी उद्या शहरात जायचा विचार केला. एकदा सविस्तर बोलणं झालं की ते निश्चित आपल्या कामात व्यस्त होतील, म्हणून लवकरात लवकर भेटून सगळ्या गोष्टी बोलायच्या होत्या. ताईला घेऊन जायचं? लोक काय म्हणतील? लग्नाआधीच सासरी जाऊन आली म्हणून. मीरा बळवंतरावांना चहाचा प्याला देत म्हणाली. बळवंतराव सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत होते. मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी आधीच त्यांचे घर पाहिले आहे. अजून काय जाऊन बघू? तुम्ही दोघी जण जाऊन या. अवंती देवळीत असलेला आरशात बघत केसांची वेणी घालत म्हणाली. बाहेरून गड्याने हाक मारली. तसं बळवंतराव चहाचा कप हातात घेऊनच बाहेर निघाले. अगं बाई, तुझ्या सासऱ्यांनी एवढा आग्रह केला आहे, तुला घेऊन गेलं नाही तर काय म्हणतील? एकतर आधीच जावयाला नाराज केला आहे, अजून तुझ्या सासरकडच्यांना नाराज कसं करायचं? काही कळेना बया. मीरा तिच्याजवळ जात म्हणाली. नाराज? तसं तिने वेणीला झटका दिला आणि मागे वळून तिच्या आईकडे बघू लागली. अगं, त्यासनी काल तुला भेटायचं होतं, पण आम्ही हो म्हणून म्हणून त्यांचे लक्ष त्यातून काढून टाकलं. ते पण पाहुण्यांमध्ये गुंतले आणि आम्ही पण. मग काय, तुला भेटण्याचा नादच डोक्यातून त्यांनी काढून टाकला. मीरा लाजत हसून म्हणाली. अवंती डोळे मोठे करून अवाक होऊन बघत होती. माझी भोळी आई आणि ह्यांचा सज्जन जावई, अवघड आहे सगळंच. आता तिलाच म्हणावं लागत होतं. मी तुझ्या आत्याला विचारते, फोन लावून दे. हा आत्या, वा, जास्तच कालपासून आत्याला भाव देत आहे असं वाटत नाही? अवंती तिचा मोबाईल घेत हसत म्हणाली. नाहीतर तिच्यासमोर सुरखेला भवानी सटवीशिवाय बोलत नव्हती. अगं, फक्त लग्न होईपर्यंत तिच्याशी गोड बोलायचं, नंतर तिला तुझं लग्न झाल्यावर दावते. मीरा डोक्याचा पदर नीट करत तोऱ्यात म्हणाली. आयुष्य गेलं, अजून आत्याला दाखवतच बसतो. तिच्यासमोर तोंडून एक शब्द निघत नाही. ती जसं बोलेल तसं गप ऐकून घेते. माझ्यासमोरच तोंड चालू असते. अवंती बडबड करत सुरेखाला फोन लावून तिच्याकडे फोन देत आतमध्ये निघून गेली. सकाळपासून एकही त्याचा फोन आला नाही ना मेसेज, म्हणून मनाला दुःख होत होतं. एकतर स्वतः काही बोलले तर चालते, पण मी काही बोलायचं नाही असं कुठे असते का? स्वतःच्याच विचारात बडबड करत तिच्या कामाचा पसारा घेऊन बसली. आज अकॅडमीमध्ये न जाता तिला फॅक्टरीबद्दलची सगळी माहिती नव्याने तयार करायची होती. इतक्या दिवसात तिच्या लाईफमध्ये एवढ्या काही गोष्टी घडल्या होत्या की मेन काम बाजूला राहिली होती आणि फालतू टेन्शन तिच्या डोक्याला होतं. पण आत्ता डोकं जरा रिलॅक्स वाटत होतं, म्हणून तिच्या नवीन प्रोजेक्टवर तिला व्यवस्थित काम करायचं होतं. हां बोला वहिनी, सकाळ सकाळी फोन? सुरेखा तिच्या रुबाबात म्हणाली. झाला का चहा? मीरा हसत म्हणाली. हो झाला. ते वंस, तुमचे भाऊ उद्या पाहुण्यांच्या घरी जाऊ म्हणतात, मग उद्या येऊ का? मग 8 दिवस येळ नाही तुमच्या भावाला? मीरा अगदी शांतपणे विचारू लागली. आबा बोलत असतील या उद्या. तसं सुरेखाचा बळवंतरावांवर जीव होता. त्यांच्याशी कधी वैर घेत नव्हती. कधीही गरज पडली तिच्यासाठी ते धावून येत होते. फक्त खटकत होती ती मीरा आणि तिची मुलगी. ताईला पण घेऊन येऊ देऊ का? लोक काय म्हणतील? लग्नाआधी सासरी जाऊन आली. मला तर पटत नाही बघा. आपण कशाला 4 शब्द बोलून घ्यायचे? तर तुम्हीच हेमाच्या सासऱ्यांना समजून सांगता का? मीरा तिथल्या पायरीवर बसत म्हणाली. सुरेखाने हेमाकडे बघून डोळेच फिरवले, कारण मीराशी बोलण्यात तिला काळी मात्र इंटरेस्ट नव्हता. वहिनी, तुमचे जुने विचार ना तिथे गावातच सोडून द्या. आता तुमची मुलगी चांगल्या शिकलेल्या मोठ्या टॉप 1 बिझनेसमॅनच्या घरात जात आहे. ते टिपिकल विचार आहेत ना तुमच्यापर्यंतच ठेवा, मला सांगायला जाऊ नका. आता हेमाचे सासरे इतकं प्रेमाने म्हटले, त्याचं काही नाही तुम्हाला. नाही त्या गोष्टी सांगत डोकं खात बसतात. उद्या 3घे जण या आणि जरा व्यवस्थित आवरून या. त्या झगमग गावठी भडक साड्या घालून येऊ नका. त्यांना माहीत आहे तुम्ही सरपंचाची बायको आहेत, म्हणून डझनभर सोनं घालून गळ्यात येऊ नका. साधं एक घंटण घालून या. सुरेखा तुसडेपणाने बोलत होती, कारण कुठेही जाताना मीरा गळ्यात बोरमाळ, चप्पला हार, मोठं मंगळसूत्र, दररोज वापरायचं मंगळसूत्र, कानात झुमके आणि त्याला वेल कायम असायचे. हातात सुद्धा 4 भरजारी पाटल्या आणि 2 डझन बांगड्या कायम असायच्या. मीरा बारीक चेहरा करून फक्त तिचं ऐकत होती. काय करणार, आधीपासून तिचं ऐकत आली होती. तिला बोलायची हिंमत होत नव्हती. आधीपासूनच सासूचा आणि सुरेखाचा जाच सहन केला होता. सासू गेल्यापासून तेव्हा कुठे ती सुखाने श्वास घेत होती, पण सुरेखाचा महिन्यातून एकदा तरी त्रास असतोच. तुमच्या लेकीला जरा लगाम द्या. माझी मुलगी सारखं तिला सांभाळून घेणार नाही. तिची गुण आम्हाला माहीत आहेत. तिच्या सासरी कळलं ना लगेच लग्नाला नकार देतील. सासू कितीवर गोड बोलली तरी तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका. ती कशी आहे ना मला आणि माझ्या लेकीला माहीत आहे, म्हणून आत्तापासूनच तिच्या रागावर कंट्रोल ठेवायला सांगा.
हेमाचं सगळं ऐकत जा म्हणा तिला, मगच तुमची मुलगी सुखात राहील. कबीर पण रागीट डोक्याचा आहे, कधी कसला राग येईल सांगता येत नाही. आणि त्याच्या आईचा जीव त्याच्यावर जास्त आहे, म्हणून तर त्याला अवंतीशी लग्न करायचं बोलला तर लगेच सगळे तयार झाले. आत्तापर्यंत अल्लडसारखी वागली, कोणालाही काहीही उठलं की बोलत होती. ते बंद करायला सांगा. कोणीही काय बोललं तर तोंडाला कुलूप लावायला शिकवा. सुरेखा ठेक्यात बोलू लागली. तिचं बोलणं भोळी मीरा कानात तेल टाकून ऐकत होती. एकतर आधीच सूर्यजीतच्या घरच्यांनी नकार दिला, ते तर कोणाला माहीत नाही, पण हे तर आता जगजाहीर झालं होतं, म्हणून तर त्यात ती कुठली चूक करणार नव्हती. हा वंस, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी ताईला व्यवस्थित समजावून सांगेल. ती कधीच कोणाला आडवं बोलायला जाणार नाही, मीरा काळजीने म्हणाली. तसं सुरेखा खुनशी हसत हेमाकडे बघू लागली. हेमाने हसत नकारार्थी मान हलवली आणि तिच्या समोर ठेवलेला फ्रूट सॅलड खाऊ लागली. आव वंस आहे. बळवंतराव मीराच्या दिशेने येत होते. तसं मीरा जागेवरून उठली आणि फोनकडे इशारा करत म्हणाली. त्यांनी हातातला कप मीराकडे दिला आणि मोबाईल घेऊन कानाला लावला. हा बोल ग, उद्या येऊ ना? जावई बापूंना वेळ आहे ना? नाहीतर मागच्या वेळेसारखं आम्ही घरी यायचं आणि ते जायचे कुठल्या तर परगावी. बळवंतराव तोरात बोलत त्यांच्या आराम खुर्चीवर बसत म्हणाले. आहे, ते मागच्या वेळी महत्त्वाचं काम होतं म्हणून गेले होते. आता घरी आहेत, ये तू. सुरेखा सारवासारव करत म्हणाली. मी पैसे पाठवून देतो. जावयांना सूटबुटातले चांगले भारी कंपनीचे कपडे घेऊन ठेव. अवंतीसाठी पण चांगले शहरातले ड्रेस घेऊन ठेव. पण ओढणीचे घे. माझी एकुलती एक मुलगी आहे, तिच्यासाठी काही बी कमी करणार नाही. बळवंतराव मिशीवर ताव देत रुबाबात ऑर्डर सोडत म्हणाले. हा हो, तू काही काळजी करू नको. मी थोड्या वेळाने जाऊन सगळी काही शॉपिंग करून येते. तू फक्त उद्या यायचं काम कर. सकाळी लवकरच निघा. मी त्यांना फोन करून सांगते, जेवायच्या टायमिंगला तुम्ही घरी येणार. सुरेखा वरवर हसत म्हणाली. हा, ठेवतो फोन. बळवंतरावांनी फोन बोलून कट केला. सुरेखाला किती राग येत असला तरी भावाकडून एवढे पैसे घेतले होते की त्याच्या उपकाराखाली चांगलीच दबली होती. अजूनपर्यंत इतक्या वर्षात बळवंतरावांनी 1 रुपया तिला मागितला नव्हता. उलट तेच इथून तिला सगळं पुरवत होते. आपल्या बहिणीला सगळं काही ताजं आणि शेतातलं धान्य भेटावं म्हणून तांदूळपासून ते घाण्यातल्या तेलापासून सगळं काही तिच्या घरपोच करत होते. आधी केशव बिझनेस सांभाळत होते, तेव्हा प्रकाश म्हणजेच हेमाच्या वडिलांनी शेअर त्यांच्या कंपनीत जास्त इन्व्हेस्ट केले होते. पण जसा कबीर बिझनेसमध्ये उतरला आणि पूर्ण बिझनेस स्वतःच्या हातात घेतला, तेव्हा 15% शेअरचंच बेनिफिट मिळत होतं. त्यामुळे प्रकाशाने त्यांचा स्वतंत्र बिझनेस स्टार्ट केला होता. पण त्यात जास्त सक्सेस मिळत नव्हती. त्यांचे हायफाय सोसायटीमधले खर्च इतके होते की कसे पैसे आले आणि कसे गेले हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. सकाळी उठल्यापासून कबीरचं शेड्यूल इतकं बिझी होतं की त्याला मोबाईल बघायला सुद्धा वेळ नव्हता. कारण कालचा पूर्ण दिवस त्याने फक्त अवंतीच्या नावावर केला होता. त्यात तर रात्री उशिरापर्यंत झोप लागली नव्हती. झोप व्यवस्थित झाली नसल्यामुळे त्याची थोडी चिडचिड होत होती. पण त्या रागाचं कारण वेगळंच काहीतरी होतं. रागाने त्याने फोन तर कट केला, पण त्याची झोप उडाली होती. सकाळी उठल्यानंतर तिला फोन करायला वेळच मिळाला नाही आणि तिने सुद्धा एक पाऊल पुढे टाकून फोन केला नाही. त्या गोष्टीचा सुद्धा राग येऊ लागला. त्याने सगळे विचार बाजूला ठेवले आणि कामावर कॉन्सन्ट्रेट केलं. दुपारी जेवताना अवंतीचं लक्ष फोनकडे गेलं. लगेच चेहरा तिचा पडला. उगाच मनात एक इच्छा जागृत झाली होती. त्याने एकतरी आपल्याला फोन करावा. जेवता जेवता भुवया बारीक जोडल्या गेल्या ना. मॉम, मला यायला लेट होईल, कबीरने बोलत कॉल रिसीव्ह करत स्पीकरवर टाकला आणि त्यांचं काम करू लागला. रात्री 10-10:30च्या दरम्यान मीरा अनुराधाचा कॉल आला होता. हो रे बाबा, माहीत आहे. आज रात्रभर ऑफिसमध्येच थांब आणि उद्याच्या शेड्यूलमध्ये चेंज कर. हेमाच्या आईचा फोन आला होता. उद्या अवंतीचे आई वडील आणि अवंती घरी येणार आहे. लंचला पर्यंत येतील. मग तू घरी असायला हवा, अनुराधा म्हणाली. तसं त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्याने लगेच मान फिरून मोबाईलकडे पाहिलं. उद्या अवंती घरी येणार ह्या विचाराने दिवसभर मानसिक शारीरिक जो ताण आलेला तो अचानक हलका हलका होऊ लागला. त्याच्या गालावर हळूहळू हसू पसरू लागले. उद्या त्याची अबोली येणार त्या विचाराने चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली आणि त्याचबरोबर कालची रात्र आठवली आणि लगेच मन चलबिचल होऊ लागलं. इतका रागात होता की त्याने साधे दिवसभर तिला एकही फोन केला नाही. तिच्याकडून तर त्याने अपेक्षा ठेवली नव्हती, कारण अजूनही ती त्याच्याशी क्लोज नव्हती. तिच्या आईवडिलांनी लग्न ठरवून दिले म्हणून लग्न करायचं इतकंच डोक्यात होतं. तिची स्वप्न थोडी वेगळी होती. तिला तिच्या कलाने घ्यावं लागणार होतं, ही गोष्ट त्याला माहीत होती. पण काल तिच्याकडून त्याने जास्तच अपेक्षा केली. आत्ता वाटू लागलं. ओके, मी उद्या लंचला घरी असेल, तो गालात हसत शांतपणे म्हणाला. डिनर झालं ना? हो, बाय, त्याने बोलून फोन कट केला.
त्याने लॅपटॉप बाजूला करत कालचे दोघांचे फोटो बघून गालातल्या गालात हसू लागला. जास्त वेळ तिच्याशी तो नाराज राहू शकत नव्हता. लगेच त्याने तिला फोन लावला. उद्या जायचं म्हणून मॅडम पायाला नेलपेंट लावत रूममध्येच बसली होती. त्याच्या घरी गेल्यावर त्याच्याशी काय बोलायचं का फुगून राहायचं, बोलायचंच नाही. नेलपेंट हळूहळू एका बोटाला मन लावून लावत त्याच्याबद्दलच विचार करत होती. सकाळी लवकरच निघायचं होतं म्हणून आत्ताच सगळी तयारी करून ठेवत होती. मोबाईल वाजला तशी ती दचकून पायाच्या पुढे पडलेल्या मोबाईलकडे बघू लागली. त्याचं नाव झळकत होतं. त्याचा फोन आला म्हणून नकळतपणे चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं होतं. ज्या फोनची ती सकाळपासून वाट बघत होती तो फोन आला होता तर मनाला एक वेगळाच आनंद झाला होता. आपण त्याच्यावर चिडलो, रुसलो एका क्षणात विसरून गेली होती. तिने लगेच मोबाईल हातात घेऊन पटकन कॉल रिसीव्ह केला. माझ्या फोनची वाट बघत होतीस का? तो खट्याळ हसत ओठांचा कोपरा उंचावत म्हणाला. तसं तिने घट्ट डोळे मिटून हातात नेलपेंट बॉटल घट्ट पकडली. स्वतःवरच रागवली इतकी काय त्याच्या फोनची वाट बघत होती की एका रिंगमध्येच फोन उचलायची घाई लागली होती. हॅलो अवंती. तिचा काहीच आवाज नाही म्हणून त्याने हळूवारपणे आवाज दिला. ना मी कशाला तुमच्या फोनची वाट बघू. कधी पण अवेळी फोन करता. एकतर आई बाबा झोपले आहे. ते तिच्या वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत आवाजात राग दाखवत म्हणाली. माझ्या अबोलीचा राग गेला नाही का? तो रोमॅन्टिक आवाजात हळूवारपणे दोन्ही हाताचे कोपरे टेबलवर टेकवत मिश्किल आवाजात म्हणाला. दुसऱ्या क्षणी तिच्या पोटात गोळा दाटून आला. गुलाबाच्या पाकळ्या उलगडल्यावर तशा तिच्या गालावरच्या लज्जेची गोड कळ्या उलगडू लागल्या. कानात त्याचा रोमॅन्टिक आवाज आणि त्याच्या मोरपिसासारखा स्पर्श करून जाणारा शब्द अबोली. बस तिथेच तिच्या हृदयाचे स्पंदन धकधक वाढू लागली. पोटात फुलपाखरांनी गर्दी केली. आपण त्याच्यावर रागवलो आहोत हे सुद्धा क्षणभर विसरून गेली होती. विसरणारच काय, तो त्याचा मॅजिकल आवाज तिच्या कानावर बेधुंदपणे पडत होता. त्यात तिला अबोली म्हणून हाक मारणं मनाला तृप्त करून गेलं होतं. गटगट आवंढा गिळत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याची नशा काही वेगळीच होती. काय करत होती ती? काही बोलणार नाही म्हणून त्याने पहल करत विचारलं. काही नाही. फोन कशाला केला? ती श्वास घेत इतक्या वेळा हातात घट्ट धरून ठेवलेली बॉटल अलगद लूज करत शेजारी ठेवते कारण तिने इतकी घट्ट पकडली होती की तिचा तळहात लालसर झाला होता. तिचं रागवणं जणू त्याच्या काळजाला भिडून गेलं होतं. गालावर अजूनच गोड हसू पसरू लागलं. ती रुसली आहे हे तिच्या बोलण्यावरून त्याला कळत होतं. जिथे तो तर प्रेमाच्या पहिल्या पायरीवर उभा होता आणि ती रुसली म्हणजे प्रेमाच्या पायरीवर चढली आहे. आणि तिच्या अपेक्षा असणं आता चुकीचं नाही. जिथे प्रेम असतं तिथे रुसणं आणि रागवणं असतंच ना. ती कधी त्याच्यावर प्रेम करते असं म्हणाली नव्हती पण तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर ती त्याला जाणवून देत होती. किती रुसायचं, रुसून बस. उद्या फक्त माझ्या समोर ये, मग बघतो किती वेळ रुसून राहते. तो हळुवारपणे रोमॅन्टिक मूडमध्ये धमकीच्या स्वरात म्हणाला. तसं तिला दुसऱ्याच मिनिटाला ठसका लागला ना. तिने लगेच तोंडावर हात ठेवला. श्वास जोरजोरात वाढले होते. त्याचे शब्द लवकर कळत नव्हते पण मनावर एक वेगळीच फील करून जात होता. ते मला काम आहे. तुम्ही कशाला फोन केला? ती थरथरत्या आवाजात अडखळत विचारू लागली. कशाला म्हणजे? पुन्हा तोच प्रश्न का? तुला आधीच सांगितलेलं आहे मी तुला कधीही फोन करेल आणि तू फोन उचलायचा आणि माझ्याशी बोलायचं. एकच गोष्ट किती वेळा रिपीट करणार? तो एक भुवई उंचावत पुन्हा धमकी देत म्हणाला. तशा कपाळावर आठ्या पडल्या ना. एकतर काल तिच्यावर ओरडला. थोडं सॉफ्ट बोलावं, सॉरी बोलावं. मनात वाटलं होतं की एक घरी बुके येईल. मूवीमध्ये तर तसंच दाखवतात ना. मॅडम जरा आता तिचं आणि कबीरचं नातं सिरियलमध्ये दाखवत आहे तसं कम्पेअर करू लागला. पण तसं काही केलंच नाही ना. फोन केल्यापासून धमकीच देत आहे. असं कुठे प्रेम असतं का? मग दुर्गेश्वरी तापणार नाही तर काय? ते उद्या लवकर उठायचंय, झोप आली. ती भुवया जोडून किंचित चिडून म्हणाली. त्याचा इतका राग आला होता की फोन कट करायची इच्छा होत होती पण पुन्हा तो चिडेल म्हणून फोन सुद्धा कट करू शकत नव्हती. झोप लवकर ये, मी वाट बघत आहे. गुड नाईट, लव्ह यू. त्याने हसून बोलत फोन बंद केला. तसं तिने दोन्ही हातांनी मोबाईल घट्ट पकडून जोरात मोठे श्वास घेत डोळे उघडले. बघूया आपले साहेब कसे मॅडमचा रुसवा काढतात. का धमकी देऊनच रुसवा निघाला म्हणून विचारतात. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.